नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2025 पद आहे मित्रांनो, अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण काही कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरतील. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेद्वारे होते? पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेद्वारे होते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महिला व बालविकास मंत्रालय यातर्फे पोषण अभियानाची अंमलबजावणी होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या रोगासाठी DPT लस दिली जाते? खालीलपैकी कोणत्या रोगासाठी DPT ही लस दिली जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व रोगावर DPT ही लस दिली जाते. 1 नंबर आहे घटसर्प, 2 नंबर आहे डांग्या खोकला, 3 नंबर आहे धनुर्वात. म्हणजे वरीलपैकी सर्व रोगासाठी DPT ही लस दिली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, रोटा लस कोणत्या रोग टाळण्यासाठी वापरली जाते? रोटा लस कोणता रोग टाळण्यासाठी वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अतिसार रोग टाळण्यासाठी रोटा लस ही दिली जाते म्हणजे वापरली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, ICDS योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? ICDS योजनेचा मुख्य उद्देश नेमका काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बालकाचे पोषण आणि आरोग्य सुधारणा. हे काय मित्रांनो, ICDS योजनेचे मुख्य उद्देश आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, पोषण अभियानातील पोषण मेला काय आहे? पोषण अभियानातील पोषण मेला हे काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जागरूकता कार्यक्रम. काय मित्रांनो, जागरूकता कार्यक्रम. त्याला काय म्हणतो मित्रांनो, पोषण मेला हा अभियान त्याला राबविले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, व्हिटॅमिन एचा पहिला डोस मुलाला कधी दिला जातो? व्हिटॅमिन एचा पहिला डोस मुलाला कधी दिला जातो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 9 ते 12 महिन्यादरम्यान व्हिटॅमिन एचा लस मुलाला दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, PCV लस कोणत्या रोग टाळण्यासाठी वापरली जाते? PCV लस कोणता रोग टाळण्यासाठी वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे निमोनिया. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे? पोषण अभियानाची सुरुवात ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2018 रोजी पोषण अभियानाची सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरण्यात आणलेले आहे? पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरण्यात आणलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रॉबर्ट हुक यांनी पेशी हे नाव सर्वप्रथम वापरण्यात आणलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, गर्भवती महिलांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी कोणता कायदा लागू आहे? गर्भवती महिलांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी कोणता कायदा हा लागू आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मातृत्व संरक्षण कायदा. हा कायदा काय मित्रांनो लागू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, ICDS अंतर्गत वयोमर्यादा काय आहे? ICDS अंतर्गत वयोमर्यादा काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 0 ते 6 वर्षे हे ICDS योजनेमध्ये का म्हणजे मुलांचा कार्यकाल आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? लाडकी बहीण योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पोषण अभियानातील पोषण त्रिकोण याचा अर्थ काय आहे? पोषण अभियानातील पोषण त्रिकोणचा नेमका अर्थ काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पोषणातील मुख्य 3 घटक याचा अर्थ आहे मित्रांनो. काय मित्रांनो, पोषणचा त्रिकोण अर्थ काय आहे? पोषणातील 3 मुख्य घटक. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, सुपर कॅम्प्युटरसाठी शब्द लांबी श्रेणी आहे. सुपर कॅम्प्युटरसाठी शब्द लांबी श्रेणी आहे.
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 64 बीट पर्यंतही काय मित्रांनो सुपर कॅम्प्युटरची श्रेणी म्हणजे शब्दाची लांबी श्रेणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, हातीपाय रोग हा आजार कशामुळे होतो? हातीपाय आजार हो रोग कशामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मच्छर चावल्यामुळे हातीपाय रोग हा होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, बेटी बचाव बेटी पढाव योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? बेटी बचाव बेटी पढाव योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2015 साली बेटी बचाव बेटी पढाव योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर होते. इनपुटचे आउटपुटमध्ये कशा प्रकारे हे रूपांतर होऊ शकते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सीपीयू द्वारे हे इनपुटचे आउटमध्ये रूपांतर होऊ शकते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, पोषण अभियानांतर्गत मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? पोषण अभियानांतर्गत मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लसीकरण कार्यक्रम यांच्याशी संबंध म्हणजे मिशन इंद्रधनुष्य हा म्हणजे संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, शरीराच्या पेशीची दुरुस्ती आणि विकास करण्यासाठी कोणता अन्न घटक हा आवश्यक आहे? शरीराची पेशी दुरुस्ती आणि विकास करण्यासाठी कोणता अन्न घटक हा आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रथिने हा घटक हा आवश्यक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महिला हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे? बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजे अधिनियम कोणत्या वर्षी हा लागू करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2012 रोजी बाल हक्क संरक्षण कायदा हा म्हणजे अधिनियम हा लागू करण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, जननी सुरक्षा योजना अंतर्गत काय दिले जाते? जननी सुरक्षा योजना अंतर्गत नेमके काय दिले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गरोदर महिलांना आर्थिक मदत ही दिली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, महिला आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारने कोणती योजना आणली आहे? महिला आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारने कोणती योजना आणली आहे? महिला आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारने कोणती योजना ही आणलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आयुष्यमान भारत ही योजना आणलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, ॲनिमिया हे कशामुळे होतो? ॲनिमिया हा रोग कशामुळे होऊ शकतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे ॲनिमिया हा रोग होऊ शकतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सीपीयूचा अर्थ काय आहे? सीपीयूचा नेमका अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्याचा अर्थ काय मित्रांनो? सीपीयूचा अर्थ आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, पोषण अभियानांतर्गत कोणत्या वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते? पोषण अभियानांतर्गत कोणत्या वयोगटातील महिलांवर लक्ष हे केंद्रित केले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 19 ते 24 वर्षाच्या महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, किती लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते? किती लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी ही असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 400 ते 800 लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, कुपोषण म्हणजे काय? कुपोषण म्हणजे नेमकं काय असते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आवश्यक पोषण घटकाची कमतरता, त्यांना कुपोषण असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 केव्हा लागू झालेला आहे? वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 हा केव्हा लागू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे एप्रिल 1972 हे वैद्यकीय गर्भपात हा लागू झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, पोषण अभियानाचे लाभार्थी कोण असतात? पोषण अभियानाचे लाभार्थी कोण असतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व हे असतात. 1 नंबर आहे मुले असतात, 2 नंबर आहे गर्भवती महिला असतात, 3 नंबर आहे स्तनदा माता. म्हणजे वरीलपैकी सर्व हे पोषण अभियानाचे लाभार्थी असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो,
पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या गोष्टीचे नियमित निरीक्षण केले जाते? पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या गोष्टीचे नियमित निरीक्षण केले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बालकाचे वजन याचे निरीक्षण केले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, नारी शक्ती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जातो? नारी शक्ती हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी हा दिला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 मार्चच्या दिवशी नारी शक्ती हा पुरस्कार दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, मनोधैर्य योजना केव्हापासून लागू करण्यात आलेली आहे? मनोधैर्य योजना ही केव्हापासून लागू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2003 सालपासून मनोधैर्य योजना ही लागू करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, मुघल सत्तेचा संस्थापक कोण स्थापना कोणी केलेली आहे? मुघल सत्तेची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाबरने केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, रेशमी किडे कोणत्या वनस्पतीवर वाढतात? रेशमी किडे हे कोणत्या वनस्पतीवर वाढत असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तुतीच्या वनस्पतीवर हे रेशमी किडे वाढत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, कबड्डीचा पहिला विश्वचषक कधी खेळला गेलेला आहे? कबड्डीचा पहिला विश्वचषक हा कधी खेळला गेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2004 साली हा कबड्डीचा पहिला विश्वचषक हा खेळला गेलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, नाना पाटेकर यांनी कोणत्या सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाना फाउंडेशन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यायाधीश फातिमा बेबी हे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? देशातील सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बिहार राज्यामध्ये सर्वात मतदान कमी म्हणजे नोंदणीचे प्रमाण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 720 किमीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, क्रीडा प्रशिक्षणासाठी कोणता पुरस्कार दिला जातो? क्रीडा प्रशिक्षणासाठी कोणता पुरस्कार हा दिला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे द्रोणाचार्य हा पुरस्कार क्रीडा प्रशिक्षणासाठी दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.